मी अश्विनी रणसिंग, मी केक आर्टिस्ट आहे. माझा स्टुडिओ सातवनगर हडपसरला आहे. हाऊस ऑफ कुकिंग अँड हॉबी क्लासेसच्या अंडर आम्ही ऑफलाईन वर्कशॉप्स घ्यायचो, जे की महिलांना, ज्या मिडल क्लास महिला आहेत त्यांना आम्ही शिकवायचो की केक कसा करायचा आहे, इवन केकचे मटेरियल्स कुठनं घ्यायचे. मग त्याच्यानंतर मग सांगलीला स्टार्ट केले वर्कशॉप. तर मग ते झालं की करोना आला की थोडंसं थांबलं. असं झालं होतं, सगळ्यांचे जॉब वगैरे गेले होते किंवा मग सगळ्यांचे हाफ पेमेंट्स झाले होते. तर मग विचार केला आपण ऑनलाईन स्टार्ट केला तर महिला चालू करू शकतील त्यांचं. मग तो जो काळ होता, 1-1.5 महिना फुल शूटिंग्स वगैरे चालू होते आमचे, ज्याच्यात मग ऑल ओव्हर इंडिया प्लस इंडियाच्या बाहेर सगळ्या स्टुडंटनी वर्कशॉप्स घेतले, ज्यातून त्यांनी बिझनेसही स्टार्ट केले. थोडंसं मार्जिन जरी कमी मिळालं तरी चालतं, पण मेन म्हणजे क्वालिटी आणि जे फिनिशिंग आहे, कारण जे दिसतं तेच विकतं असं. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण भेटतोय आणि त्याचबरोबर खूप गोष्टी शिकतोय. आज आपल्याकडे एक आर्टिस्ट आलेले आहेत. आता तुम्हाला विचार पडला असेल की आपण नक्की आता डान्स अकॅडमीचे लोक झाले किंवा आपण संगीत क्षेत्रातल्या लोकांशी भेटलो, आता ह्या कोणत्या आर्टिस्ट असतील. पण आज आपण भेटतोय एक केक आर्टिस्टला. आजकाल केक ही खूप मोठी आर्टिस्ट चे मंच झालेला आहे आणि तुम्ही खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे केक पाहत असाल. त्याच्याचबरोबर आजकाल इतके TV शोज झालेले आहेत केक्सवर की आपल्याला आपण प्रत्येक गोष्ट पाहिली की एकदम आश्चर्य वाटतं की हा नक्की केक असू शकतो की नसतो. तर हे सगळं आपण आज बोलणार आहोत आणि खूप मजा करणार आहोत. वेलकम मॅम, तुम्ही आज आमच्या शोवर आलात, आम्हाला खूप छान वाटलं. अश्विनी मॅम, तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या. थँक्यू सो मच. फर्स्ट मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. मी अश्विनी रणसिंग, मी केक आर्टिस्ट आहे. माझा स्टुडिओ सातवनगर हडपसरला आहे. मी ॲक्च्युली इंटिरियर डिझायनर आहे. सांगली हे माहेर. आणि मग त्यानंतर माझा मोठा ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये माझ्या पायात रॉड आला आणि मध्ये थोडंसं लिमिटेशन्स आले की साईट व्हिजिट्स करता येत नव्हत्या किंवा मग मला जाऊन जे सिलेक्शन्स वगैरे असतात ते करता येत नव्हते. मग मध्ये गॅप झाला आणि अशी बसून राहायची सवय नसल्यामुळं मग हे उदयाला आलं, असं झालं. मग तेव्हा मी हाऊस ऑफ केक्स या नावानं स्टार्ट केलं, जे घरातूनच होतं. म्हणजे फ्रेंड्स फॅमिलीजला आधी मी गिफ्ट केले, मग त्यांच्याकडनं असं झालं नाही तू आता प्रॉपर प्रोफेशनल चालू कर. तेव्हा मग प्रॉपर चालू झालं जो हाऊस ऑफ केक ब्रँड आहे तो. मग हाऊस ऑफ केक ब्रँड खाली मी पहिल्यांदा 1/2 किलोचे वगैरे असे होते केक्स. मध्ये सगळ्यांचे फीडबॅक इतके छान आले की मग नेव्हर एंडिंग प्रोसेस झाली ती. आणि मग त्यानंतर मग हाऊस ऑफ कुकिंग अँड हॉबी क्लासेस आलं, जो माझा दुसरा ब्रँड. हाऊस ऑफ कुकिंग अँड हॉबी क्लासेसच्या अंडर आम्ही ऑफलाईन वर्कशॉप्स घ्यायचो, जे की महिलांना, ज्या मिडल क्लास महिला आहेत त्यांना आम्ही शिकवायचो की केक कसा करायचा आहे, इवन केकचे मटेरियल्स कुठनं घ्यायचे. कारण मेन प्रॉब्लेम्स तिथेच येतात की केक मटेरियलविषयी नॉलेज नसतं त्यांना, कुठून घ्यायचे, प्लस मग ते कितीला मिळतात. मग ते आपण जर का बिझनेस करतोय तर मग ते आपल्या रेंजमध्ये बसायला पाहिजे, जे की केक मग त्यांचं प्रॉफिट जास्त निघायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवायच्या. ह्या सगळ्या आम्ही स्टार्ट केले. मग त्याच्यानंतर मग सांगलीला स्टार्ट केले वर्कशॉप. पुण्यातही होतेच, पण मग सांगली माझं माहेर आहे तर तिथं स्टार्ट केले. तिथून साधारण एका बॅचला 50 वगैरे अशा महिला असायच्या. तर मग ते झालं की करोना आला की थोडंसं थांबलं. मग तोच विचार केला की काय करायला पाहिजे. मग ह्याच्यात कसं झालं होतं, सगळ्यांचे जॉब वगैरे गेले होते किंवा मग सगळ्यांचे हाफ पेमेंट्स झाले होते. तर मग विचार केला आपण ऑनलाईन स्टार्ट केला तर महिला चालू करू शकतील त्यांचं. मग तेव्हा मग ऑनलाईन स्टार्ट झालं. मग तो जो काळ होता, 1-1.5 महिना फुल शूटिंग्स वगैरे चालू होते आमचे, ज्याच्यात मग ऑल ओव्हर इंडिया प्लस इंडियाच्या बाहेर सगळ्या स्टुडंटनी वर्कशॉप्स घेतले, ज्यातून त्यांनी बिझनेसही स्टार्ट केले. असे साधारण 5000+ स्टुडंट्स आहेत माझे. 5000+? येस. आणि 9 वर्ष झाले मी ह्या करिअरमध्ये आहे.
ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा घरातूनच करत होते. त्याच्यानंतर मग एक मी रेंटेड स्टुडिओ घेतला जो 1 वर्ष चालवला. पण मग त्यानंतर असं झालं की आता ओन स्टुडिओ घ्यायची गरज आहे. मग त्याच्यानंतर मग आम्ही 1000 स्क्वेअर फीटचा स्वतःचा स्टुडिओ घेतला जो फुल्ली इक्विप्ड आहे. आणि मग त्यानंतर मग असं झालं की मला TM घ्यायचा होता रजिस्ट्रेशनसाठी. पण मग हाऊस ऑफ केक्सला आम्हाला मिळालं नाही म्हणून मग आम्हाला चेंज करावं लागलं. जे वर्ल्ड ऑफ केक्स या नावानं आम्हाला ट्रेडमार्क मिळाला. मग जो स्टुडिओ आहे तिथून मी सगळे जे थीम केक्स आहेत, वेडिंग केक्स आहेत, सगळे जे स्पेशलाइज केक आहेत ते तिथं होतात. हां. किती मोठा तुमचा आता स्टुडिओ आहे? 1000 स्क्वेअर फीटचा स्टुडिओ, वन ऑफ द बिगेस्ट स्टुडिओ. हो, कारण मी एवढा मोठा केक स्टुडिओ आतापर्यंत पाहिलेला नाही. पुण्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे केकसाठी, किंवा इव्हन कुठेही आपण गेलो तरी आपल्याला कॉम्पिटिशन बघायला मिळतंच. तर ते तुम्ही कसं टॅकल करता? नाही, ॲक्च्युली कसं आहे, तुम्ही जर का प्रोडक्ट चांगली क्वालिटी दिली प्रोडक्टची आणि ऑन टाईम डिलिव्हरी दिली कस्टमरला, तर तो कस्टमर लाईफ टाईमसाठी आपल्याकडे राहतो, तो कुठेच जात नाही. तर मेन फूड बिझनेसमध्ये हेच आहे की तुम्ही तुमच्या क्वालिटीवर जास्त लक्ष देणं केलं पाहिजे. हां, आणि थोडंसं मार्जिन जरी कमी मिळालं तरी चालतं, पण मेन म्हणजे क्वालिटी आणि जे फिनिशिंग आहे. कारण जे दिसतं तेच विकतं असं आहे. त्याच्यामुळे आणि केकचं कसं, तो खायच्या आधी तो आधी डोळ्यानं बघितला जातो किंवा डोळ्यानं खाल्ला जातो असं म्हणतात. खूप अवेअरनेस वाढलाय आता. एक्झॅक्टली. असायचं छोटे केक असायचे, व्हाईट, रेड किंवा फक्त फॉरेस्ट वाले केक असायचे. आता कसं आहे, आता म्हणजे बारशाला पण केक असतो किंवा बेबीच्या वेलकमला असतो, कशालाही. म्हणजे आता परवा फर्स्ट डे ऑफ स्कूल म्हणून केक गेला. तर मग कारण नाही लागत आजकालच्या लोकांना केकसाठी असं. म्हणजे हौशी झाले त्याच्यामुळं. आणि मेन म्हणजे आपण प्रोडक्ट जर चांगलं दिलं ना तर लोक नाही कुठे जात असे. नाही, सर्व्हिस इंडस्ट्री आणि प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये हे खूप महत्वाचं असतं की जर का तुम्ही दुसऱ्याच्या डोक्याचं टेन्शन कमी करत असाल, म्हणजे सर्व्हिस वेळेवर देणं किंवा ऑर्डर नीट रिसीव्ह करणं, किंवा त्यांचे जे काही आपला व्यवहार होणार आहे तो व्यवहार न डोक्याला कटकट होता आपण जर करून दिला तर ते लोक पटकन विश्वास ठेवतात. आणि नेक्स्ट टाइमची जी ऑर्डर असते ती त्यांची अशी असते की नाही, मॅडम सगळं बघून घेते, त्यांना म्हणजे माझ्या कस्टमरचं तेच आहे, ते फक्त इमॅजिन करतात, आम्ही ते केकवर उतरवतो. बरोबर, असंच आहे. म्हणजे त्यांना जास्त मला बोलायला लागत नाही. मला एक त्यांचं माहिती असतं माइंड की त्यांच्या माइंडमध्ये काय आहे. एक रेफरन्स इमेज घेतली की समजतं की त्यांच्या डोक्यात हे आहे, त्याच्यानुसार मग माझं इमॅजिनेशन चालू होतं असं आहे. खूप छान. आणि खूप गोष्टी त्याच्यामध्ये आता इनोव्हेटिव्ह निघालेल्या आहेत. म्हणजे आधी फॉन्डंट वगैरे नसायचं, पण आता तुम्हाला इतक्या गोष्टींबरोबर खेळायला भेटतं. हे प्रोडक्ट्स जे तुम्ही आणता आणि आताच आपल्या सध्या केक्सचे जे काही म्हणजे ऑर्डर्स येतात, त्याचे पैसे लोक देतात, त्याच्यामध्ये करता येतं का ते? कारण खूप व्हरायटी आहेत आणि खूप गोष्टी असे असतात की नाही, मला एवढा मोठा केक हवाय, एवढा मोठा हे हवंय. कसं आहे ना, आता जे तुम्ही वेडिंग केक्स वगैरे बघता, वेडिंग केक खूप मोठे मोठे असतात. बरोबर. तर त्यामध्ये लोक जर का कमी असतील ना तर त्या केसमध्ये डमी यूज करतात. डमी म्हणजे जे केक नाहीये पण तो तुम्हाला केक दिसतोय. बरोबर. त्याच्यात फक्त एक टियर केक असतो. मग त्याच्यात आम्हाला मग काम करावं लागतं की एक्झॅक्टली तो केक जो डमी आहे तो केक दिसायला पाहिजे, तिथपर्यंत त्याच्यावर काम करायचं असं आहे. ते थोडंसं आम्हाला टास्क असतं की तो करून घ्यायचा. आतापर्यंत इतके तुम्ही केक्स डिलिव्हर केले, त्याच्यातली एखादी अशी काही तुम्हाला घटना आठवतीये का जो एकदम काहीतरी वेगळा अनुभव होता? हो, ऍक्च्युली वाघोलीचा एक केक होता जो 5 किलोचा होता आणि 2 पैठणी एकमेकांवर होत्या ठेवलेल्या, घड्या घातलेल्या, त्याच्यावर त्यांची ज्वेलरी, कुंकवाचा करंडा, गजरा, इथपासून सगळंच होतं. म्हणजे एक सौभाग्याचं लेण्यासारखं त्याच्यावर करायचं होतं. तर फाउंडंटचं मेन लिमिटेशन हे असतं की थोडंसं क्लायमेट इश्यू झाला की त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो असं. मग AC असेल तरी सुद्धा थोडंसं ते टॅकल करणं थोडंसं अवघड जातं असं असतं. आणि म्हणजे समर सीझन होता, काहीच प्रॉब्लेम नव्हता, एकदम व्यवस्थित होतं, केक चांगला चालू होता. आणि मेन जेव्हा फाउंडंटची वेळ आली तेव्हा क्लायमेट चेंज झालं आणि रेन इतका जोरात चालू झाला, पाऊस आणि मॉइश्चर सगळंच झालं. म्हणजे मॉइश्चर झालं, त्यानंतर एकदम वातावरण चेंज झाल्यामुळं पाणी सुटायला लागलं. तर ते थोडंसं टॅकल करणं मेन तेच असतं आम्हाला की तो कस्टमर पर्यंत केक व्यवस्थित जाण्यासाठी काय काय टास्क आम्हाला करायला लागतात, तर ते असतं. पण सगळं व्यवस्थित झालं, केक छान डिलिव्हर झाला आणि त्यांचा फीडबॅक पण खूप छान आला. आणि ऍक्च्युली तो केक फेमस पण खूप जास्त झाला, सगळ्यांना आवडला, डोक्यावर घेतलं सगळ्यांनी.
ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला म्हणजे घरच्यांनी अजून कुणी मदत केली? खूप मदत झाली ॲक्च्युली. जे लोक म्हणतात की माझ्या हातात जादू आहे किंवा मी इतकी छान केक्स करते, जे परफेक्शन आहे, हे सगळं माझ्या आईकडनं मला आलेलं आहे. म्हणजे आई आर्टिस्ट आहे माझी, तिच्याचकडनं हे सगळे गुण आलेत. इवन खाण्याचे किंवा टेस्ट माझ्या केकची, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आईमुळे आल्यात आणि तिनं माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत ॲक्च्युली मला इथंपर्यंत आणायला. म्हणजे सगळ्याच गोष्टी, मला ड्रॉइंगची खूप आवड आहे, माझी एक्झिबिशन्स असायची बालगंधर्वला, तर ह्या सगळ्याच गोष्टींचा मला ह्या क्षेत्रात फायदा झाला. किंवा कलर कॉम्बिनेशन्स किंवा एक आर्टिस्टिक कसा दिसणार आहे केक हे आधीच इमॅजिन होणं, या सगळ्याच गोष्टी मला त्याच्यात उपयोगाला आल्या. येस, तिच्याकडनं मी खूप काही काही शिकलेली आहे. असं मेन माझा बेस जो आहे ती आहे. त्याच्यानंतर वडील आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांचं असं काहीच नव्हतं की तू हेच करायचं किंवा तेच करायचे. आम्ही दोघीच आहे, मला एक बहीण आहे, मला भाऊ नाही आहे, पण असं कधीच नव्हतं त्यांचं की मला मुलगा नाही आहे. ते आम्हालाच मुलगा म्हणून सगळं त्यांनी व्यवस्थित केलं आणि आज मी इथंपर्यंत आहे असं. त्यानंतर माझे सासूबाई त्या पण एकदम सपोर्टिव्ह आहेत, कारण केकचा बिझनेस असा आहे जो, आणि माझं जे क्षेत्र आहे ते सगळे वेडिंग केक्स किंवा सगळे थीम केक जे डिझायनर केक्स आहेत, तर त्याला टाईम प्रचंड लागतो. तर तसं एक ऑफिससारखं टायमिंग नसतं की ह्याच टाईममध्ये मी घरी येईन, पण घरचं मला काहीच टेन्शन त्यांच्यामुळे येत नाही. माझी मुलगी त्यांच्याकडे असते, तर काहीच म्हणजे तसा काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर माझी मुलगी जी खूप समजूतदार आहे, तिचं काहीच टेन्शन नसतं. इव्हन अभ्यास वगैरे पण ती स्वतः करते, तर ती खूप सपोर्टिव्ह आहे. कालच आमच्याकडे एक लेडीज होत्या, त्यांनी सांगितलं त्यांच्या सासऱ्यांनी, त्यांच्या नवऱ्यानी आणि त्यांच्या मुलांनी त्यांना खूप मदत केली. तसं आज तुमचं झालंय की तुमची आई, सासू, मुलगी सगळेजण. नाही, ऍक्च्युली हे सगळे असल्याशिवाय एक लेडीज बाहेर जाऊन एवढं सगळं करू शकत नाही आणि 9 वर्ष ह्याच्यात नाही करू शकत आणि ह्या लेवलला नाही जाऊ शकत. आणि मेन म्हणजे माझे हजबंड, जे प्रत्येक गोष्टीत मला साथ देतात. त्यानंतर जरा पण त्यांना डाऊट नसतो की ही करतीये तर ह्याच्यात काही होऊ शकेल का, असं काही नसतं. सगळ्याच गोष्टीत म्हणजे कसं असतं, बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स खूप जास्त असतात आणि मग त्या फेजमध्ये आपल्याला समजून घेणं किंवा आपल्याला एक सपोर्ट देणं ते जास्त महत्त्वाचं असतं. नाहीतर मग थोडंसं टेन्शन येतं, असं असतं. तर ह्या म्हणजे बिझनेस हा असाच असतो व अप्स अँड डाऊन्स खूप जास्त असतात. तर त्या ह्याच्यात त्यांनी खूप सपोर्ट केला, म्हणजे लागेल तेव्हा कानही पकडला आणि स्तुती पण खूप केली असे. छान छान छान. एक तुमच्याशी आहे ना केक संदर्भात मी एक छोटं रॅपिड फायर खेळूयात आपण. येस. तुम्हाला आवडता रंग केकचा? ऍक्च्युली सगळे आवडतात, कारण मला सगळ्या कलरमध्ये खेळायला आवडतं असे. तर रेड. एक फ्लेवर तुमच्या आवडीचा? चॉकलेट ट्रफल. ओके. आतापर्यंत डिलिव्हर केलेला केक जो कोणत्या इव्हेंटसाठी होता? एकच आवडीचा तुमचा केक? पैठणी केक, डबल पैठणी केक. ओके. आतापर्यंत तुम्ही केलेले जेवढे आहेत केक त्याची आकडा सांगा, असं रँडम असलं तरी चालेल. 1000+ आहे. 1000+. आणि सगळे मोठे मोठे म्हणजे 15 kg 20 kgs पर्यंत आम्ही ऑल ओव्हर पुणे डिलिव्हर करतो असे. आणि मी पर्सनली लक्ष देते डिलिव्हरीमध्ये, कारण मोठे केक्स असतात, इव्हेंट्स मोठे असतात, तर थोडंसं टेन्शन असतं त्याचं असं. याच्याच बरोबर अजून एक तुम्ही बिझनेस करताय, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. ॲक्च्युली माझे दोन्ही बिझनेस, मी 3ही बिझनेस असे ठेवलेत की लोकांना रिझनेबल ह्याच्यात चांगलं प्रोडक्ट मिळावं. तर मेन आमचं तेच होतं. आणि मला फूडमध्ये तर मी एकदम सेट झाले होते, पण मला एक बिझनेस असा हवा होता ज्याला एक्सपायरी नाही आहे किंवा मला हात घालून बसायची गरज नाही, उचलायचं आणि द्यायचं, असा एक बिझनेस हवा होता. तर मग त्या ह्याच्यात मला सर्च करता करता बॅग्स, ऑर्गनायझर्स, पर्सेस हे सगळं लक्षात आलं की हे करू शकतो. मग त्यातूनही त्याला खूप आवडतात ह्या गोष्टी. येस आहेत. एक वेगळ्या प्रकारची पर्स आपण नेहमी ऍड करत राहतो आपल्या कलेक्शन्स मध्ये. आणि मेन कसं, माझा कस्टमर बेस चांगला होता जो 8 वर्षाचा ह्याचा होता केक्सचा, तर त्यामुळे मला ह्याला फायदा झाला वर्ल्ड ऑफ बॅग्सला. त्याच्यामुळं हा पण बिझनेस खूप छान चालू आहे. खूप छान वाटलं अश्विनी मॅम तुम्हाला आज भेटून, आणि तुमचा हा प्रवास आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी. आणि आमच्या नेक्स्ट सेलिब्रेशनला आमच्याकडून नक्की तुम्हाला एक ऑर्डर जाईल. इथे खाली तुम्हाला सगळे त्यांचे डिटेल्स अवेलेबल होतील, त्यांचा नंबरही आपण इथे शेअर करणार आहोत. आणि ज्यांना कुणाला मॅडमचे केक्स घ्यायचे आहेत, खायचे आहेत, त्यांनी नक्की त्यांना संपर्क साधा.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.